नितेश पाटील सर यांचा यांना गेल्या महिन्यामध्ये रायगड भूषण पुरस्कार मिळाला होता आणि त्यानिमित्त आपण त्याला सन्मानित करणार आहोत। गुरुजींना विनंती करतोय वरच आपण सुद्धा वर जायचं आहे। भाऊ अनंत भाऊ आपण वर जायचं आहे। महाराज माजी सैनिक नितेश पाटील सर यांना विनंती करतोय, मी महाराजांना विनंती करतोय महाराज आपण वर यायचं मंचावर प्लीज। खरंच सांगतो की इथं आलेला प्रत्येक माणूस हा साई भक्त आहे हे सर्वांना माहिती आहे। पूर्वी प्रत्येक जण इथं साई सेवा करत असतो। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। हा व्यक्तींना रायगड भूषण पुरस्कार गेल्या महिन्यामध्ये देण्यात आला, ह्याच महिन्यामध्ये देण्यात आला होता। गेल्या महिन्यामध्ये नितेश पाटील सर प्रथमतः साई पुरस्कारात सन्मानित होत आहे। त्यांना रायगड भूषण पुरस्कार मिळाला। मी सर्व मान्यवरांचे स्वागत करतोय आणि आदरामध्ये आपण वरच थांबायचं आहे। पुढचे जरा मी विनंती करतो साहेब भक्तांना, आपण ह्या व्यक्तीसाठी जे रायगड भूषण आहे आपल्या रायगड जिल्ह्याची शान आहे त्याच्यासाठी जोरदार आपण टाळ्या द्यायचे आहे। मी पुढची व्यक्ती अशी आहे जे इथं आलेले पण जे वडील आणि आई इथं आलेले आहेत। प्रथमतः मी विनंती करतोय सुहास भोपी साहेबांना विनंती करतोय, आईला विनंती करतोय आपण वर यायचं आहे। ठीक आहे कसा जाईल 2 मिनिटं तुम्ही। मी पाटील सर आपल्यास विनंती करतोय आपण 2 शब्द बोलायचं आहे। प्रथमतः साई देवस्थान वहाल साई मंदिरामध्ये माझ्या बाबांच्या भक्तीत सातत्यानं नाहून निघणारा प्रत्येक भक्त गुढीपाडव्याला बाबांच्या रामनवमीला आणि दसऱ्याला न चुकता गुरुवारची वारी करता आली नाही तरी या 3 दिवशी आवर्जून साई भक्त बाबांच्या दर्शनासाठी येत असतील। आज चैत्र पाडवा आणि चैत्र पाडव्याच्या शुभारंभाला आपण आपली आराध्य दैवता बाबांच्या दर्शनासाठी जमला। मला वाटतंय 2012ला साई देवस्थान वहालची स्थापना झाली, 4च वर्ष गेले असतील आणि 4 वर्षानंतर 2016 मध्ये माझ्या आयुष्यातून माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला ह्याच मंचावरती एक साई सन्मान पुरस्कार दिला होता। माझ्या कारकिर्दीतील पहिला पुरस्कार होता। पहिलं प्रेम, पहिला मित्र, कोणतीही पहिली गोष्ट ही आपल्या स्मरणात राहते आणि त्याचबरोबर अगदीच मी त्याही वेळेला छाती ठोकपणे आणि अभिमानाने सांगितलं होतं की तुम्हा सर्व साई भक्तांची आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम रसिक माई बापांचा जर आशीर्वाद असेल तर या साई सन्मान पुरस्कारानंतर काही पुरस्कार मिळतील, परंतु हा पहिला आहे याची आठवण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ठेवेन। 2016 नंतर 8 वर्ष 6 वर्ष उलटले आणि 2016ला जो पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर रोटरी क्लबचा एक छोटेखानी सन्मान, त्याचबरोबर हुतात्मा गौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समितीचा पुरस्कार प्रतीक्षा होती महेंद्र शेटकर आणि त्याचबरोबर मी आज आवर्जून दादांना ही गोष्ट सांगू इच्छितोय कारण माझी एक इच्छा होती माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला, कारण रत्नाकर गाताडी सर जे माझे गुरुवर्य यांनी काही गाणं ऐकलंय म्हणजे माझ्यासारखे 100 निवेदक त्यांच्या पायाच्या अंगठ्यावरून मोबाईलवर टाकावे एवढ्या मोठ्या महान निवेदकाला रायगड भूषण सारखा पुरस्कार नव्हता याची खंत माझ्या मनामध्ये होती। 2014 नंतर काही राजकीय नेत्यांनी मला रायगड भूषणसाठी शिफारसीसाठी सूचना केली, मी विनंती म्हणणार नाही, एक सूचना केली, परंतु 2014 पासून मी रायगड भूषण स्वीकारणार आहे किंवा नाही याच्या नंतर कधीतरी, परंतु मनामध्ये एक सल होती की कुटुंबासाठी झटणारा बाप आणि कला क्षेत्रामध्ये काम करणारा निवेदक हे सत्यकथेच्या अंधारात कुठेतरी असतात। बापाचा सन्मान होत नाही त्याप्रमाणे मोठमोठ्या व्यासपीठांवरती कार्यक्रम उरकलं की छोट्या एखाद्या संगीत क्षेत्रातील कलाकाराला, गायन क्षेत्रातील कलाकाराला, नृत्य क्षेत्रातील कलाकाराला मोठमोठे पुरस्कार प्राप्त होत आहेत, परंतु निवेदक हा मात्र कुठेतरी पाठीमागे, ज्याने जितेंद्र अभिषेकींसारख्या कैक परमैफिली बंदिशी आणि त्याचबरोबर त्याला सूत्रसंचालन केलंय
असे माझे गुरुद्वारी आहेत जे प्रेरणास्थान आहेत आणि अगदीच त्यांना रायगड भूषण नव्हता आणि याच साई मंचानं सर दखल घेऊन तात्काळ दुसऱ्याच गुरुवारी रत्नाकर व्यापारी सरांना मरणोत्तर रायगड भूषण सारखा पुरस्कार या साई देवस्थान महामंडळाला दिला होता. अतिशोक्ती नाही, परंतु मी नक्कीच ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख करतो या व्यक्ती व्यासपीठांवरती असतात तेव्हा मी रविदादांबद्दल 2016ला मला पुरस्कार मिळाला होता तेव्हा दादांबद्दल सांगितलं होतं की मन कसं पाण्यासारखं स्वच्छ असावं, सहजही डोकावलं तरी तलापर्यंतच दिसावं. एवढ्या स्वच्छ मनाचा जर माणूस आपल्याला हुडकायचा असेल, शोधायचा असेल तर या तुम्ही गुरुवारी साई मंदिरामध्ये बाबांची भक्ती करताना दिसेल ते आदरणीय रविदादा आहे. त्यानंतर कामगार क्षेत्रात काम करताना काहींना कदाचित अतिशोक्ती वाटू शकतोय, परंतु मी चोखंदरपणे आणि स्वच्छ प्रामाणिकपणे सांगू इच्छितोय की आजही आपल्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र युवकांना आणि कामगारांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर एखाद्या अडमुठे शासकीय अधिकाऱ्यांना वेठीस करण्याचं काम महेंद्र शेठ करत असतात. ते अतिशोक्ती नाही. आणि जाता जाता माझ्या अगदीच या लांबलचक अशा भाषणामध्ये एका व्यक्तीचा उल्लेख करेल. संकल्पना महत्वाची आहे, कुणाला पुरस्कार द्यावा. रायगड भूषण रायगड परिषदेमधून जरी प्राप्त झाला असेल तरी त्याची शिफारस आदरणीय याच मतदारसंघातील रविशेठ पाटील यांची होती, परंतु संकल्पना ज्ञानेश्वर गरत यांच्याकडे त्या रायगड भूषणची पहिली संकल्पना ही केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे राजू मुंबईकर. मला वाटतं मला मिळालेला हा पुरस्कार तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि उपस्थित पाहुण्यांच्या आशीर्वादानं माझ्या पंखाला बळ देतील असं मी साई चरणी प्रार्थना करतोय. आणि मला साई सन्मान पुरस्कार, साई सन्मान हा एक पुरस्कारच आहे. मला दादा बोलले की तो सन्मान आहे, नाही तुम्ही पुरस्कार समानच समजेल मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. तोही राजू मुंबईकर यांच्या कल्पक वृत्तीतून आणि बुद्धीतून मला प्राप्त झाला होता. खरंच मी त्या पात्रतेचा आहे या समाजाला वाटत असेल, परंतु ते सत्यात उतरवण्यासाठी राजू मुंबईकर यांनी घेतलेली मेहनत मी त्या पुरस्काराच्या सारखी कधीच विसरणार नाही. या राजू मुंबईकर आपल्याला ग्वाही देतो. आणि जाता जाता पुन्हा एकदा माझ्या रसिक मायबापांना तुम्ही आतापर्यंत दिलेलं प्रेम, अनुदानानं माझ्याकडून होणाऱ्या चुक्या हे तुमच्या मुलाच्या, तुमच्या भावाच्या, तुमच्या दिराच्या किंवा तुमच्या अगदीच काकाच्या, ज्या छोट्यांनाही सांगू इच्छितो की त्या काकांच्या आहेत असं समजून मी बोलताना अनुदानानं चुकून बोललो तर ते अगदीच पोटात घालून ते माझं आहे असं समजून माफ करावं. आणि पुन्हा एकदा आम्हाला प्रेरणा देण्यासाठी आपल्यासारख्या सर्व रसिक माईबापांचा आमच्यावरती हा टाळ्याचा आशीर्वाद असाच बरसत राहो ही साई चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साईराम. धन्यवाद. मी मान्यवरांना तिथंच राहण्याची विनंती करतोय. सत्कार बोलताना खाली यायचं आहे. पुढचे सत्कार मंत्री आहेत. खरंच त्यांनी सध्या ईश्वरगार सेवा जी इकडे चालेल त्याच्या अगोदरच सांगायचं झालं तर अनेक गरजू आदिवासी लोकांना ज्या दोघांनीसारख्या एरियामध्ये विडगरसारख्या एरियामध्ये अनेक गरिबांना उपयोगी पडणारे आमचे भारत सुभाष गोडवी साहेबांचे वडील आणि आई इथे आलेले. मी विनंती करतो की आपण वर यायचं, मंचावर यायचं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की याचा सन्मान करायचा आहे. खरंच बघितलं तुम्ही विडगरसारख्या एरियामध्ये असणारे सुभाष भोगी, त्यांचं नाव सर्वांना माहीतच आहे, परंतु त्यांचे सुपुत्र भारतदा भोगी अनेक क्षेत्रामध्ये सध्या तरी ते काम करत आहेत आणि खांद्याला खांदा लावून ते समाजासाठी काम करत, आदिवासी लोकांसाठी काम करत आहे, गरिबांसाठी काम करत आहे. येत्या 14 तारखेला साई मंदिर जसं आपल्या इथे आहे तसं त्यांच्या इथे सुद्धा साई मंदिराचा मोठा उत्सव आहे, वर्धापन दिन आहे. सर्वांना विनंती करते आपण नक्कीच यायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ती आम्ही संकल्पना दिली आणि अशाच प्रकारे आम्ही सन्मानित करणार आहे. मी विनंती करतोय, मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण खरंच जरा आम्ही आपल्याला विनंती करतोय की प्रत्येक इथं जो रत्न आहे रायगडचा त्याचा सन्मान झाला, जोरदार स्वागत करायचा आहे. तो आपला सर्वांकडनं तो सन्मान आहे आणि सर्वात मोठं त्यांना प्रोत्साहन आहे. आमची अपेक्षा इतकीच आहे की ह्या पुढे सुद्धा आपण अनेक मोठी मोठी अशी समाजासाठी कामं करावी. श्री